तर बघू शकता मित्रांनो की आपण आज आपण शेतामध्ये आलेले आहोत. तर बघू शकता की हे जे नीलगाय आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता की आपलं जे मागचं जे शेत आहे ते आपलं आहे. तर शेतात आल्यानंतर जे पहिलं दृश्य बघितलं की शेतात आल्या जवळच्या शेजारी जे जंगली जनावर आहेत, जे नीलगाय आहेत, ते आपल्या शेताच्या जवळच होते. तर थोड्या वेळात आपण ती नीलगाय दाखवू आपल्याला. तर नीलगाय खूप साऱ्या प्रमाणामध्ये आलेले होते. तर ते आता थोडं दूर गेलेलं आहे. तर बघू शकता नीलगाय जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जवळपास ते 9-10 वर्षापासून थोडं प्रमाणात वाढत त्यांची संख्या जी आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे. जसं जे पहिले जे लोक जे होते जे तर खूप शिकार करायचे, ते आता जे कायदा आहे तर या कायद्यामुळं जी कठोर कारवाई होऊन राहिली त्यामुळे शिकार खूप कमी झालेली असून रोहीचे जे प्रमाण आहे, जे नीलगायचं प्रमाण जे जंगली जनावराचं डुकरं रोही जे आहे ते माकडं ते खूप भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि त्याच वाढ झाल्यामुळं सरकार या गोष्टीवर तेवढं खास विचार न करता शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होत आहे. तरी सरकारनं या विषयामध्ये थोडी विचार केलेला पाहिजे शेतकऱ्यांचं. तरी शेतात रोही आल्यानंतर जे नुकसान होतं ते खूप भरपूर प्रमाणात होतं. माल तुडवला जातो आणि खूप खाणं कमी, नुकसान जास्त, अशा त्यांचं जे प्रकृतीच असते जास्त नुकसान करायचं. तर जे जंगलकाठचे जे शेत आहे आणि आसपास आता जंगल तर म्हणता येत नाही, जंगलामध्ये जास्त प्राणी न राहता शेतानंच राहणं धरलेले आहे ना. तर थोड्या वेळात तुम्हाला दिसूनच येणार की आपल्या शेजारच्या शेतामध्ये किती सारे जे नीलगाय होते ते दिसलेत आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो की आपण आज आपण शेतामध्ये आलेले आहोत. तर बघू शकता की हे जे नीलगाय आहे ते किनवट तालुका आहे. त्या किनवट तालुक्यामध्ये पाथरी शिवार, बामणगडा गाव, चिंचखेड या गावात जवळच हे दृश्य आहे. तर बघू शकता की किती सारे नीलगाय आहेत. हे शेताचं खूप नुकसान करत असतात आणि आपण आपल्या शेताजवळून हे चाललेले आहेत. तर बघू शकता की किती भरपूर प्रमाणामध्ये नर आहेत, याच्यामध्ये मादासुद्धा आहेत. तर बघू शकता की निळ्या कलरचा जो आहे पुढचा तो नर आहे आणि बाकीचे जे बी आहे ते मादा आहेत. बघू शकता ते अशा प्रकारचे नीलगाय आहेत. थोडंसं साईडला जाऊन बघूया की पुढच्या शेतामध्ये चालले आहे ते आपल्या. तर बघू शकता मित्रांनो ते चाललेले आहे दूर. थोडंसं जवळ जाऊन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू, थोडी क्लॅरिटी चांगली आहे याच्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो की हे थोडं जवळ आल्यानंतर आपण हे शूट करत आहोत. तर जे पुढचे दोन आहे हे नर आहे आणि मागचे जे सैना आहे ते मादाचे आहे. तर इतक्या प्रमाणात हे जे स्थानिक भाषेमध्ये याला काही जागी नीलगाय म्हणतात आणि आपल्याकडे रोहीसुद्धा म्हणतात. दाखवूच त्यांना. तर जे आपलं हे जे आहे ते मागे जे आपलं जे फॉर्म आहे, कोटा आहे, गाई कोटा, आपले गाई बैल सुद्धा इथेच राहतात. आणि बघू शकता अशा प्रकारचे थोडंसं रान जे आहे आपण गाईसाठी थोडंसं जे पडीत रान आहे, जे पीक येऊ शकत नाही ते थोडंसं रान आहे आपलं. तर अशा जागी आपण हे जे कोट्याचा आहे गोठा आपण याला म्हणू शकतो, तो इथे आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.